कळत नाही तो शिक्षण मंत्री झाला. काय त्याची व्याख्या करा. आणि कोणता माईचा लाल दीपक केदारला रोखू शकत नाही. काळे साहेबांचा देवा भाऊ असेल. अरे 80 लाख लाडली बहीण गेला तर आता कुठला राहिला देवा भाऊ. आता देवेंद्र फडणवीस अरे काय ते काय शिक्षण मंत्री सीबीएसईच्या पॅटर्न मध्ये छम्मा छम्मा काय टाकलं. दादा भुसे म्हणते ते काय असते. ते म्हणले अरे टीईटीचा पेपर फुटला. ते म्हणे कधी फुटला. अरे काय शिंदे साहेब. अरे एकनाथ शिंदे साहेब शिक्षणाची थट्टा थांबवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण जर हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर सत्ता हिरावून घेण्याची ताकद एकनाथ शिंदे तुमच्याकडे माणूस नसेल. काय ते पांढरे केसेन दादा भुसे. तुमच्याकडे जर शिक्षण मंत्र्याला माणूस नसेल. हा दीपक केदार इथून सांगतोय प्राध्यापक विठ्ठल कांगणेला शिक्षण पेपर फुटतोय. या चक्कर मध्ये करायला सर नाराज होते. एकनाथ शिंदेकडे माणसं नसतील तर आम्ही माणसं देतो. विद्यार्थ्यांची थट्टा थांबवा. अरे लेकराच्या पद्धतीने आता सांगितलं. अरे नीटच्या पेपर मध्ये 25 ते 27 विद्यार्थी मेले. एमपीएससीच्या टीईटीच्या परीक्षा कशाला तुम्ही ऑनलाईन घेताय. अरे नवीनच प्रथा आहे. शिक्षकांनी सांगायचं मी शिक्षक आहे. ही कोणती परीक्षा आहे. मग तुमच्या जर बुडात दम असेल देवेंद्र फडणवीस तुम्ही टीईटीची परीक्षा घेताना तर शिक्षकांची घ्यायच्या आधी आमदार खासदार आणि मंत्र्याची घ्या. त्यांची औलाद शिक्षण संपवायला निघाले. दुसरं तिसरं काही नाही. आणि म्हणून एकत्र या छत्रपती संभाजीनगरला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आम्हाला स्टेज टाकू दिला नाही. फडणवीस 2029 ला तुला जर ट्रायलीवरती उभा नाही केलं ट्रायलीवर उभा करणाऱ्याला विद्यार्थी आहेत आणि जालिनवालचा बागचा हत्याकांड करता का. कोंडमारा करता का. आमचा श्वास दाबता का. लाज वाटली पाहिजे यांना विद्यार्थ्यांचा कोंडमारा करायला. पण लक्षात ठेवा ताकदीने हे थांबले थांब. ताकदीने हे आंदोलन यशस्वी झालंय. जोरात टाळ्या वाजून इथून साकून गेला. सगळ्यांना रोखलं. विद्यार्थ्यांना धमकावलं. त्या अकॅडमी वाल्यांना सुद्धा धमकावलं. अभिजित दिपके इथं कॉक्रोच म्हणून आले. ते कॉक्रोच आहेत. त्यांना वाटत असेल अभिजित दिपके कॉक्रोच आहेत. पण साला इथं पॅन्थर उभा आहे. पॅन्थर घेतल्याशिवाय राहणार नाही. 2 कोटी विद्यार्थी 2 कोटी. पुढे आम्ही ठरवणार 2 कोटी मतदार आहेत विद्यार्थी महाराष्ट्रात. शेवटचं एक वाक्य आणि माझं भाषण संपवतो. मित्रांनो
विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या, पेपर फुटी करणाऱ्या त्या हरामखोरांचे घर जर तुम्ही बुलडोझरनी नाही पाडले तर पुढचा मोर्चा या पेपर फुटीवाल्यांचे घर बुलडोझरनी पाडायला आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. माझी हिंमत झाली नाही पाहिजे कारण या हरामखोरांचा एन्काउंटर काय एन्काउंटर होत नाही. अरे 27 विद्यार्थी आमचे मारतायत आणि ह्या सगळ्यांना VIP ट्रीटमेंट, करोडो रुपयाचा घोटाळा, ही सगळी साखळी आहे शिक्षण संपवण्याची.